मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिशय सोपे मराठी भाषण. मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची, त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची. माननीय शिक्षक, मुख्याध्यापक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, 6 डिसेंबर हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, जे बाबासाहेब म्हणून ओळखले जातात, हे भारतीय इतिहासातील एक महान दूरदृष्टीचे नेते, समाज सुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार होते. त्यांनी दलित, मागासवर्गीय आणि महिलांच्या हक्कासाठी अथक लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आणि बॅरिस्टर झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष म्हणून देशाच्या लोकशाहीचा पाया रचला. संविधानात त्यांनी सर्वांसाठी समान अधिकार, स्वातंत्र्य आणि न्यायाची हमी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य केवळ एक व्यक्ती म्हणून मर्यादित नाही, ते एका विचारधारेचे प्रतिनिधित्व करते. त्यांनी दिलेला शिक्षणाचा आणि समानतेचा संदेश आजही आपल्याला सामाजिक न्यायासाठी लढण्यास प्रेरित करतो. त्यांचे जीवन हे एका दीपस्तंभासारखे आहे, जे लाखो लोकांना अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. असे हे थोर नेते 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. एक धगधगता सूर्य ढगाआड झाला. त्यांचे कार्य शब्दात सांगणे अवघड आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.